श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस गावाला गेल्यामुळे कस्टमर खूप आज होते. आज दिवसभर कस्टमरमध्येच गेला. काही साड्या घेण्यासाठी, बांगड्या भरण्यासाठी असं दिवसभर चालूच राहतं. संध्याकाळी मला माल खरेदी करायचा होता, तर आत्याने ना भाजी पटपट निवडून घेतली. मी भाकरी टाकून घेतल्या. पटकन आवरलं आणि मला माल खरेदीला जायचं तर तयार झाले पटापट. दिवसभर दुकान बंद राहतं म्हणून रात्री जात होता. अहो आणि आम्ही दोघंजण गेलो. रात्री खूप उशीर झाला यायला. दुसऱ्या दिवशी हा सगळा काही पसारा पडला होता. सामान आणलेलं लावायचं. सगळं काही व्यवस्थित लावून घेतलं. कस्टमर बघत बघत थोडा वेळच लागला लावायला. सगळं काही असं लावून घेतलं. व्यवस्थित आवरून ठेवल्यावर स्वच्छ छान दिसतं. तर आज मला ब्लाऊज पण द्यायचे होते अर्जंट. खूप दिवस झाले ब्लाऊज टाकून, पण माझ्याच्यानं काही शिवणं झाले नाही. गावाला गेल्यामुळे अशी पेंडिंग कामे पडतात. शिवले, पटापट आवरून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मुलांना जायचं होतं मॅथ्ससाठी. तर सकाळी लवकरच उठले. टिफिन बनवला मुलांचा. स्वयंपाक करता करता कस्टमर, तर मग स्वयंपाक करताना पण कस्टमर करायला जावंच लागतं. तर मध्येच भाजीवाले आले तर त्यांच्याकडे शेंगा घेतल्या आणि मग पोळ्या केल्या. मुलं जेवली. मुलांना पण उशीर झाला. आवरून बसले आणि तेवढ्यात काही व्हॅन आलीच नाही आणि मला पण स्वयंपाक झाला की कस्टमर चालू. धुवून घेतलं आणि असं साड्या दाखवत बसले. माझे बाकीचे कामं राहिले होते तर मग करून घेतले आणि आज मला ब्लाऊज द्यायचेत. तर नंतर ब्लाऊज कट करत बसले आणि बहिणीला जोडायला लावून दिले. जोडल्यामुळे तरी माझे पटपट शिवणं होतात, नाही तर शिवणंच होत नाही. परत मी आज रात्री ना बिनवड्याची भाजी, भाकरी आणि खिचडी बनवली होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.